हा रामराम मित्रांनो, संत तुकडोजी महाराज यांच्या समाधी ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर इथे फार सुंदर वातावरण आहे। संत तुकडोजी महाराज यांची समाधी सुद्धा इथे आहे आणि इथे बघू शकता तुम्ही राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज समाधी क्षेत्र गुरुकुंज आश्रम। परत तिथे या ठिकाणी देखील एक आश्रम आहे। या दोघं ठिकाणी फार सुंदर असं वातावरण आहे आणि हे इथलं जे आश्रमचे जे वातावरण आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या चॅनलला तुम्ही जर का नवीन असाल लाईक करा, शेअर करा, मी तुम्हाला माहिती देतो। संत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल आपण ऐकलं असेल, वाचलेलं असेल। त्यांचं इथे आश्रम आहे छान। तर शासनाने आमची जेवणाची जी सोय होती ते या आश्रम मार्फतच केलेली आहे। आत्ताच आम्ही जेवण करून तिथून आलो। अतिशय सुंदर पद्धतीचं जेवण इथे आम्हाला खायला मिळालं। त्यासाठी इथल्या आश्रमांचे जे काही कर्मचारी असतील त्यांचं अगदी मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी एक स्वादिष्ट जेवण आम्हाला खायला दिलं। आणि आश्रमाबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर आश्रम अतिशय आतून फार सुंदर आहे। इथे जे वातावरण आहे तेही अतिशय सुंदर आहे। मी तुम्हाला आश्रमाचे काही व्हिडिओ दाखवणारच आहे आणि प्रत्येकाने इथे एकदा तरी भेट दिलीच पाहिजे या आश्रमात, कारण की इथे बघण्याजोग खूप चांगला आहे। इथे म्हणजे जे वातावरण आहे इथलं छान आहे, छान झाडी आहे, निसर्गरम्य वातावरण आहे। आता दुपारची वेळ झाल्यामुळे जरा ऊन आहे इथे, पण ठीक आहे, इथे झाडी असल्यामुळे आपण इथे बसू शकतो आणि थोडं फिरू शकतो। त्याच्यामुळे इथे आपण प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही यावं आणि भेट द्यावं असं मी म्हणेल। इथे काही इथे बघताय तुम्ही वातावरण तर छान इथे असं वातावरण आहे। तर जुळून राहा आमच्यासोबत, आम्ही तुम्हाला अशी चांगली माहिती देतच राहू। हे गुरुदेव साहित्य भंडार आहे। सर्व प्रकारचे आयुर्वेदिक पुस्तके, अगरबत्ती, सेंटेड आणि अनेक साऱ्या साहित्य वस्तू इथे मिळतात, बघू शकतात। हे आपण बघू शकता अन्नदान विभाग आहे। इथे जेवणाची सोय केली जाते छान पद्धतीने। अन्नदान समोरील परिसर आहे। इथे सर्व होमगार्ड जेवण करायला बसलेलं आहे।
रामराम मित्रांनो, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या परिसरात आपण उभे आहोत आणि मला तिथे जात असताना एक छानच एक दुकान म्हणता येईल आपल्याला रस्त्यावरील ते दिसलं. तिथे छान असे मटके वगैरे छान मातीच्या वस्तू अशा चांगल्या ठेवलेल्या होत्या आणि तिथे मला एक दादा मिळाले. तर त्यांच्याशी आता आपण चर्चा करणार आहोत. कॅमेरा घ्या. नमस्कार, तुमचं नाव काय? आमच्या यश शिंदे. तर यश दादा, तुम्ही हा जो व्यवसाय हा किती वर्षापासून करत आहात तिथे? 4-4.5. तुम्हाला ही जे परिसर आहे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज या परिसराबद्दल काय सांगू इच्छिता की तुम्हाला काय अभिमान वाटतो? राष्ट्रीय तुकडोजी महाराजांचं गाव आहे, खूप अभिमान वाटते. यामध्ये गुरुकुल आहे, लहान मुलांसाठी मागे पण आहे, चांगली व्यवस्था आहे. दादांचं म्हणणं आहे की ते 2 गुरुकुल आहे की जिथे लहान मुलांना चांगली शिक्षा मिळते, त्यांना चांगलं ज्ञान दिलं जातं. लहान नाही तर मोठ्यांनाही सुद्धा इथे चांगलं ज्ञान दिलं जातं, चांगली माहिती दिली जाते. तर दादा, ह्या व्यवसायात तुम्हाला कसं वाटतं की हा व्यवसाय आपण सुरू केला पाहिजे? मातीपासून भांडी तयार करायची. सर्वात पहिलं आपण ज्या वेळेस लावलं होतं त्यावेळेस आपल्याजवळ माटच नव्हते. झाडं सिजनेबल होतं आपलं, सिजनेबल पहिले झाडं, मग कुंड्या, मग आणखी नवीन आले आपण. दादांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने ऋतू बदलतात त्या पद्धतीने मी माझा व्यवसाय डेव्हलप करत असतो आणि छान वाटतं इथे की इतकं छान भांडी आहे, मटके आहे, छान वस्तू आहे. खूप छान वाटतं बघून की चला, मातीतला माणूस मातीपासून व्यवसाय करतो तेव्हा एक वेगळाच अनुभव वाटतो. दादा धन्यवाद, तो तुम्ही आमच्याशी चर्चा साधल्या आणि आम्हाला 2 शब्द चांगल्या माहिती दिली. धन्यवाद.